यांचं चरित्र वाचा तुम्ही, सजन महाराजांचं. जशा आळंदीला दिंड्या येतात, पंढरपूरला दिंड्या येतात, तशी दिंड्या जगन्नाथपुरीला नेण्याची पद्धत. सजन महाराज दिंडी सहभागी झाले. चाललेल्या दिंड्या, भजन चाललेलं. आता आमच्या मुक्ताबाईच्या पालखीत असे नियम आहे, काही ठिकाणी गावं छोटे माणसं जास्त, वारकरी वाटले जातात. 2 तुमच्याकडे न्या बुवा, 4 तुमच्याकडे न्या, असं वारकऱ्यांची वाटप होते. दिंडी थांबली आणि घ्यायला आले सगळे, तुम्ही आमच्याकडे चला, तुम्ही आमच्या. एका गावात सजन महाराजांना एक व्यक्ती घ्यायला आला. तो म्हणजे तुम्ही आमच्याकडे चला, 2 गात जेवण करा, आराम करा, सकाळी काकड्याला या. बरं बरं ते म्हटले काय हरकत नाही. ते त्यांच्याकडे गेले, 2 गात जेवण घेतलं. झोप लागली त्यांना. थकलेला माणूस लगेच झोपतो महाराज. भूक ना मागे चबाना और नींद ना मागे बिछाना. भुकेला माणूस पदार्थ विचारत नाही, झोपे आलेला माणूस बिछाना पाहत नाही. भुकेलेला पदार्थ तो विचारत नाही, काय आण, तो म्हणतो लवकर. आता दिवसभर ज्या बाईच्या हातात रिमोट आहे, ती बाई रात्री नीट कशी झोपेनो? ती बाई रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू कांदे लावायली जरा, 3 दिवस झोपशी, तुला उठवायला इंजेक्शन देणं पडेल. तू उठून काऊन नाही राहिली, उठून काऊन? मग कष्ट असतं आहे की नाही. 4 किलोमीटर पाखावात ज्याच्या गळ्यात आहे त्याला विचारा झोप कशी असते पालखी सोहळ्यातली. काय महाराज, 4 फळावर सेवा करून आलेल्या विचारा मंगेशबा, खरं आहे की नाही? चंदू महाराज विचारा, चंदू महाराज पांचाळांना ते सेवा करतात ज्ञानोबारींच्या. आमच्या मुक्ताबाईला 2 कीर्तन वाजवायचे रोज. झोपले सजन महाराज. झोप लागल्यावर त्या घराची मालकीन रात्री 12 साडेबाराला उठली आणि सजन महाराजांकडे आली. महाराज उठा. अहो तुम्ही घरात आले तेव्हापासूनच माझा डोळा तुमच्यावर होता. ते म्हटले तुला काही लाज वाटते ग? कोण तुला स्त्री म्हणेल? तुझा नवरा घरात झोपलाय वेडे. अगं तो झोपलाय, जा त्याला उठव. ती म्हणे मला हात लावायला त्याची अडचण होते, तुम्हाला आहे. ती आत गेली, पलंगाखालचा कोयता घेतला आणि सजन महाराजांना आवाज देऊन नवऱ्याचं मुंडकं तोडलं. महाराज मुंडकच तोडलं. रक्ताचा पाठ व्हायला लागला, लटलट कापायला लागली. सजन महाराज काय झालंय? ते म्हणे आता माझा स्वीकार करा. अगं जी बाई आपल्या नवऱ्याला मारते, आपल्या कपाळावरचं कुंकू पुसून टाकते शरीराची भूक भागवण्याकरता, तिच्यासारखी नालायक बाई या जगात नाही. आणि आम्ही तिचा हात धरावा? आग लाव तुझ्या सौंदर्याला. तिला वाटलं नवराही मारला आणि हाही जातोय. ते बाहेर आली, नारडावर रोड सुरू केलं तिने. गाव गोळा झालं. मारला सजन महाराजांना. जग खरा खोट्याचा निवाड करत नसतं. जग न्यायाधीशाच्या भूमिकेत न्याय देऊन मोकळं होतं. माणसं स्वतःच्या आयुष्याची वकिली करतात आणि दुसऱ्याच्या जीवनाचे न्यायाधीश होता. दुर्दैव आहे जगाचं. चला, राजाकडे नेलं, सांगितलं याने असं असं कृत्य केलं. ते म्हटले गड्या पाहून काही वाटत नाही त्याच्याकडे. हात पुढं कर सजन. हे राजा आहे, मला नाही विलाज आहे माझा. हात पुढं केला आणि हात तोडून टाकला. दुसऱ्या दिवशी दिंडी सहभागी व्हायचं होतं. हात नाही, रडत होते सजन महाराज. कर्म चुकलं असतं, झालं असतं तर काही हरकत नाही म्हणे, पण काहीच केलं नाही गाड्या, तरी आपल्याला असा त्रास होतोय. पण सोन्याला परीक्षा असते महाराज. पण त्या यातना त्याच महात्म्याला माहिती असतात. काय हे किती पराकोटीचं दुःख आहे, स्मरणातूनच जात नाही. ते रडत होते सजन महाराज. त्रास या हात तोडल्याचा होत नव्हता. हात तोडल्यानंतर दिंडी सहभागी झाल्यानंतर ते भजन करणारे जवळ सुद्धा चालू देत नव्हते. मागवा मागवा. पाप केलं तसा हात तुटते काय? पाप केल्याशिवाय हातच तुटत नाही, म्हणून हात तुटला. चला माग. दिंडीच्या मागं काढून दिलं त्यांना. एकटेच चालायचे, कोणी खायला दिलं तर खायचे, झोपायला कोणाकडे जायचे नाही. आपलं मंदिरात मारुतीराजा पारावर झोपायची, रोडला झोपायची, पाणी दिलं तर प्यायचे, काही कोणाकडं पाहायचं नाही. पण हा अपमान फार दिवस सहन करायचा नाही. आता एक काम करू, जगन्नाथपुरीत जाऊन तिथं समुद्र आहे, एकदाचा जीव देऊन टाकू, म्हणजे मिटून तरी जाईन एकदा कायमचं. जगाची बहुतेक त्याची इच्छा दिसते. चालत राहिले एकटे. भजनाची गोडी होती त्यांना. परमात्म्यानं पाहिलं किती त्रास आहे रे हा, इतका त्रास.
जगन्नाथपुरीला जाणारा कोणीतरी एक महात्मा मागून आला आणि सजन महाराज दिंडीच्या मागे दिसले. सजन, तेरा अच्छा होगा, आशीर्वाद दिला, भलं होईल तुझं, चांगलं होईल. साधूचा आशीर्वाद हा खूप बलशाली असतो महाराज. परमात्म्याचा रथ आला सजन महाराजांना घ्यायला. ते दिंडीत जाऊन विचारला को ते सजन महाराज, अरे म्हणे नालायक माणूस आहे, आम्ही दिंडीतून काढून दिला, तुम्ही कशाला आले? म्हणे भगवंतानं रथ पाठवला. देवानं कशाला पाठवला? म्हणे त्याला घ्यायला आलो आम्ही. बरं बरं, तुम्ही कशाला आले? पण तू माणूस चुकीचा आहे. म्हटले तुम्ही बोलू नका. ते सजन महाराज कुठे सांग? म्हणे मागे दिंडीच्या, त्यांच्याजवळ गेले. बसा, परमात्म्याने बोलावलं तुम्हाला. रथात बसवलं, भगवंताच्या पायावर आणून घातलं, दर्शन घेतलं. जाऊ दे देवा, झाला आता काय, झाल्यावर काय पोटाला धरत. आतापर्यंत कुठं होता? मला एक प्रश्न विचारायचा आहे, मारायचा आहे. रथात बसवणारा तू आहे की हात तोडणारा तू आहे? यातला तू कोणता आहे? भगवंतानं सांगितलं, सजन रे, हात तोडणाराही मीच आहे आणि रथात बसवणाराही मीच आहे. अरे तुझ्या पुढून गाय पळत होती, पळता पळता गाई माग कसाब पळत होता. गाय पुढं, कसाब माग तू उभा होता चौकात. गाय पळून पुढं गेली, कसाबाला दिसले नाही. कसाबानं तुझ्याकडे येऊन विचारलं, गाय कुठे? तू हात वळवला, या दिशेला गेली म्हटलं नाही, हात दाखवला. तुझ्या हाताच्या दिशेनं कसाब गेला, गाईला मारलं. कसाबानं गाईची हत्या केली. हत्या तुझ्या हातामुळं झाली. तुला कर्माचा दंड देणं अगत्य होतं, गरजेचं होतं. बरं झालं देवा बाबा, माझ्या कर्माने माझा हात तोडला. अरे पण त्या बाईनं तिचा नवरा मारला ना, त्याचं काय? मारू दे, मारला तर. अरे बाईने नवरा नाही, गाईनं कसाब मारला. वा, इकडे बैस माझ्या मांडीवर. मी? अरे हो, तोच बैस. नाही बसा वाटत, बैस. अरे निदान तुला त्रास देणारी दिंडी येईपर्यंत तर बैस. बसवलं, ते सगळे वारकरी आले. अरे देवा, याला दर्शन घ्यायचंय का माझं? हो, याच्या पाया पडा. याच्या दर्शनाशिवाय तुम्हाला माझं दर्शन होऊ शकत नाही. कृपा कटाक्ष निहाळिले, आपुले पदी बैसविले. आपलं पद देण्याचं सामर्थ्य भगवंताकडे. मग विचारलं, देवा तुझ्यापेक्षाही त्या साधूने जो आशीर्वाद दिला तो खूप महत्वाचा वाटतो रे. अरे मला आशीर्वादाचं बळ द्यायला देव म्हणून तुझ्याकडे आलं नाही, किंवा येता आलं नाही, किंवा आलो असतो तर तुला पटलंही नसतं. साधूच्या रूपात यावं लागलं सजन. साधूच्या रूपात आलो नसतो तो तुझी वृत्ती मध्येच डगमगून तू समुद्राच्या दिशेने गेला असता, तू जगन्नाथपुरी पाहिली नसती. ही ताकद देवाला सुद्धा संत भूमिकेत येऊन भक्ताला द्यावी लागते. म्हणून संत जीवनाचा प्रभाव आयुष्यावर पडला की देवाचं चरण अगदी सुरळीत होतं. हा त्याचा प्रत्यय, हे त्याचं उदाहरण आहे. म्हणून इतर तर ठिकाणी काय घ्यायचं? संतांचं उष्ट तर उष्ट, पण दाय धनीवरे पोट. काय करावे साधने, काय नव्हे एकतेने. जगद्गुरु तुकोबारे म्हटले, आम्ही तर निषेध केलाय बुवा, तुमचं काही सांगता येत नाही. कदाचित भूमिका आवडली पटली तर तुम्ही याल, पण मी माझं सांगतो तुकोबारे. काय? तुका म्हणे